साईमय सकाळ मंडळी, मी मोदकली तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोळी यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आहे 10 ऑक्टोबर आणि सकाळचे 5 वाजलेले आहेत। तर आज आमच्या गावातून, आमच्या करंजा गावातून पदयात्रा निघणार आहे, दिंडी निघणार आहे शिर्डीला जायला। तर करंजा उरण ते श्री क्षेत्र शिर्डी अशी ही आमची पदयात्रा 9 दिवसांचा हा आमचा प्रवास असणार आहे। 9 दिवस कसे जातात ते समजत पण नाही, एवढा एकदम सुखाचा प्रवास होतो। तर असाच सुखाचा प्रवास याही वर्षी होऊ दे अशी साईबाबांकडे चरणी प्रार्थना। तर बोला ओम साईराम, सर्वांनी कमेंटमध्ये ओम साईराम नक्की लिहा। तर चला आजचा व्हिडिओ हा सुरुवात करूया। आपली दरवर्षीप्रमाणे पालखी कासावल्यापाड्यातून निघत असते। कासावल्यापाड्यातला हनुमंताचं मंदिर, तिथून आपली दरवर्षीप्रमाणे पालखी निघत असते। आरती होते पहिले, आरती झाल्यानंतर मग पालखी काढली जाते आणि ती पालखी पूर्ण करंजा गावातून पूर्ण फिरवली जाते आणि त्याच्यानंतर मग आपला नाश्त्याचा स्टॉप असतो उरणला आणि जेवणाचा स्टॉप असतो जैन पेठीला आणि आजची वस्ती असते ती आपली दिवाळी कोलीवाड्यामध्ये। तर आजचा हा प्रवास, पहिल्या दिवसाचा प्रवास तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। फक्त पहिल्या दिवसाचा नाही, 9 दिवसांचा प्रवास आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बोला ओम साईराम। आणि हां, मी तुम्हाला सांगतो 9 दिवस व्हिडिओ येतील, पण जसं जसं घाट लागतं आहे, 4-5 चौथी का 5व्या दिवशी घाट लागतं आहे, घाट लागल्यानंतर नेटवर्क कमी होते, मग व्हिडिओ कधी अपलोड होते म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओ जातच नाही, म्हणजे नेटवर्क नसल्यामुळं, त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होते। पण आपण टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करू, बघूया कसा होते आपला हा 9 दिवसांचा प्रवास, तुम्हाला बघायला भेटणारच आहे। बोला ओम साईराम। चला मंडळी, आलो आहे आता कासवल्यान बघा, टेम्पो आहे, एक टेम्पो आहे बॅगीचा फक्त बघा, आपला बॅनर लावलेला आहे ओम श्री साई सेवा मंडळ करंजा उरण ते श्री क्षेत्र शिर्डी। चला, एक टेम्पो आहे, तो एक टेम्पो आहे, 2 टेम्पोचे सामानाचा टेम्पो आहे आणि एक बारीक एक टेम्पो आहे पुरा। तर चला, पालखी निघली, आत्ताच जस्ट पालखी निघली। आया सायलेंट बॅग घेऊन आणि आया असं आपल्या 9 दिवस सेवा करतात, तर त्या टेम्पोमध्ये असतात। चला, बॅगी वगैरे टाकल्या सगळ्या, जाऊया आता हनुमंताच्या मंदिराच्या इथे आणि पालखी तर निघली, जाऊया आता पालखीची। चला मंडळी, आलो आता हनुमंताच्या मंदिराशी कासवल्या पाड्यामध्ये, हनुमंताचं दर्शन घेऊया। हनुमंताचं दर्शन घेऊन आपल्या पालखीला, आपल्या पदयात्रेला सुरुवात करू। हनुमंत राया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया। गणपती बाप्पा मोरया, जय हनुमान, पौरपुत्र हनुमान की जय। तर मंडळी, आलो आता कासवल्या पाड्यामध्ये। दरवर्षीप्रमाणे आपली पालखी कासवल्या पाड्यातून निघत असते। तर आपल्यासोबत पदाधिकारी आहेत, आपले दिंडीचे अध्यक्ष मेन आहेत आपले विनय काका, सदस्य विनोद काका आहेत आणि आपला मित्र केवल। तर आज 10 ऑक्टोबर आपली आज पदयात्रा दिंडी निघणार आहे आपल्या करंजा गावातून। तर आपल्या दिंडीला सर्वात प्रथम किती वर्ष झाली? सर्वात प्रथम वर्ष झाली आपल्या दिंडीला 29 वर्ष, 29वा हा वर्ष आहे। त्यामुळं लवकर काढले, कारण कोपर गावामध्ये 25वं वर्ष आहे। त्यांच्या गावामध्ये जाऊन आम्हाला आमचा हे करणार आहेत ते, म्हणजे रौप्य महोत्सव आहे त्यांचा 25वं वर्ष आहे, त्यामुळे थोडी लवकर काढली, 5 वाजता काढली, 5 वाजता निघाली ना, नाही तर दरवर्षी थोडी 7 वाजता। यावर्षी थोडी लवकर काढली। आणि दिंडीबद्दल आपला 9 दिवसाचा प्रवास आहे, 9 दिवसाच्या प्रवासाबद्दल काय सांगशील आपल्याला? 9 दिवसात एवढी मजा येते का, भरपूर मजा, पोरांची भरपूर फुल मजा असते। आणि आपल्यासोबत विनोद काका आहे। विनोद काका, काय सांगशील आपल्या दिंडीबद्दल? दिंडी कशी सुरुवात झाली, आपल्या दिंडीची सुरुवात कशी झाली, काय सांगशील?
दिंडीची सुरुवात विनायक नाकवा अध्यक्ष म्हणून यांनी पहिले केली आणि आम्हाला त्यांचं सहकार्य मिळालं, त्यामुळं आम्ही आता चालायला लागलेलो आहोत. सुरुवात कशी झाली, म्हणजे कसा ठरवला काय आपली पण दिंडी निघली पाहिजे? आम्ही पहिले ट्रॉम्बेवरून जायचो, बरोबर, 3 माणसं, तिघावरून झालो आम्ही 13वरून झालो 33. सुरुवातीला फक्त तिघ जण गेलो ते ट्रॉम्बे करायच्यात आणि त्याच्यानंतर मग आपली सुरुवात केली. पोरांनी सांगितलं की आपण वेगळी काढूया, तर चालेल, तुमची इच्छा असेल तर आपण वेगळी काढूया. बरोबर, म्हणजे तोपासून सुरुवात झाली आतापर्यंत 29 वर्ष आणि आपला 25 वर्ष तर एकदम मस्त गेला. रौप्य महोत्सव साजरा केला आम्ही. तर हा आहे 29 वर्ष, हा पण एकदम स्वर्ग सुखाचा एकदम प्रवास होणार आहे. तर बोला साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. ओम साईराम. चला, ओम साईराम. पहिल्या बावट्याचे मानकरी आपले काका, नाव काय सांग बघ, नाव काय तुझा? नामदेव सुतार. पहिल्या बावट्याचा मानकरी नाही? किती वर्ष आली तू बावटा सांभाळतस? 12 वर्ष होऊन गेले. 12 वर्ष होऊन गेले. कसं वाटतं तुला? बरं वाटतं. हा आपला 29वा वर्ष आहे, त्याबद्दल काय सांगशील? चांगलं वर्ष आहे, चांगलं जाते. वर्षाचं वर्षाला चांगलं जात आहोत. आणि हा 9 दिवस कसे जातात? तसं चांगलं राहत आहोत. चालेल. बोला ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. बघा मंडळी, मस्त रांगोळी काढलेली आहे पूर्ण रस्त्यावर. आपली पालखी येणार आहे म्हणून मस्त रांगोळी काढली बघा. चला मंडळी, आपली पालखी निघालेली आहे. वर्ष 29 आहे. एकदम व्यवस्थित. हाय कर, चालेल येते काय? अकालीच्या देवाला मध्ये आरती होईल आता. चालत येतच काय? व्हिडिओ बघतच नाही माझा 9 दिवसाच्या बघशील का नाही? शिर्डीच्या आमच्या बघशील नाही? चालेल, लाईक करशील का नाही? डोक्यावर चालत तर नाही गेल्या वर्षा घाट नाही धरलास. साईराम. पहिला बावट्याचा मानकरी आपला पहिला बावटा. साईराम. ओम साईराम. आरती चालू आहे आपली. महाकालीचे मंदिराजवळ आले. स्वयंभू महाकाली आई. चला मंडळी, आलो आता जरीमरी आई मंदिराशी. जरीमरी आईच्या मंदिराशी आता इथं पण आरती होईल. आरती झाल्यानंतर आपली डबल पालखी निघेल पुढं. जरीमरी माते बँड आलेला आहे. बँड मस्त नाचत जाऊया. चला आईला बँड.
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। नाथ महाराज की जय। चला आपला मेन गडी धीरज भोईर येतच नाही चालत। साईराम। ओम साईराम। चला ओम साईराम। ओम साईराम। ओम साईराम। चला मंडळी आपली पालखी पोचली आता सुरकीच्या पाड्यामध्ये। मस्त रांगोली काढलेली आहे बघा। आपलं स्वागत मावशी। चालेल येतच शिर्डीपर्यंत। शिर्डीपर्यंत नाही नवीन गाडी ॲड झालेल्या आपल्या। गेल्या वर्षी होताच नाही। गेल्या वर्षी चाललाच नाही का नाही टेम्पोन बसलास। दुसरा वर्ष साईराम। तुझा किती वर्ष? तिसरा वर्ष। माझा 5वा वर्ष। साईराम। पोचलोय आपण आता सुरकीच्या पाड्यामध्ये श्री राम मंदिर। राम मंदिराचे पोचलोय। पालखी पोचलेली आहे बघा मस्त भजनाच्या तालावर। जय। चला आरती घेऊया आता रामाच्या देवळामध्ये।
आणि काढूया पालखी डबल. माऊली तुकाराम येशील ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. चल येस नाही तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम माऊली ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम. पोचलो आता कष्टमान मस्त गुरु. चला आपल्यासाठी चहाची सोय केलेली आहे. गणेश वडापाव साहिलने मस्त चहाची सोय केली आपली. धन्यवाद. मंडळी पालखी थोडी फास्ट फास्ट चालवली कारण यावर्षी म्हणजे आपल्या दिंडीमध्ये गव्हाण कोपरवाला असतात तर त्यांचा यावर्षी 25वा वर्ष आहे. रौप्य महोत्सव आहे त्यामुळे त्यांच्या गावांशी आपली पालखी जाणार आहे गावांशी म्हणून यावर्षी लवकर काढलेली आहे. म्हणजे पटापट चालवली पालखी. लवकरात लवकर होईल तेवढा लवकर निघायचं आहे गावातून म्हणजे ती घर त्यांच्या गावामध्ये लवकर पोचू. आणि त्यांची अरेंजमेंट मस्त केलेली आहे रौप्य महोत्सव असल्यामुळे म्हणून त्यांच्या इथं आम्ही मजा करणार आहोत फुल. चला व्लॉग बघत राहा आपले. चला मंडळी पोचलो आता नावापाड्यामध्ये. पाठी बघताय हनुमंताचं मंदिर आणि या साईडला पाना लावलेला आहे फटाकडे लावलेला. आपली पालखी आली पाठशी बघा आपला. साईराम ओम साईराम साईराम. चला मंडळाला आलो आता हनुमंताच्या मंदिराशी. दरवर्षीप्रमाणे आपल्यासाठी इथं नाश्त्याची सोय करताना आपली. नाश्त्याला काय काय बघूया. खिचडी नाश्त्याला बघा खिचडी
आकी आहे का आहे दूध मसाला दूध आणि खिचडी मस्त सर्वांना नाश्त्याची सोय केलेली आहे आपली. चला थोडी घाईघाईन चालवली पालखी. ओम साईराम. चल ओम साईराम. आता आपल्याला काय हा हनुमान मंदिर आहे ते मसाला दूध दिलाय. केसर मार्के खिचडी मग खास नाही खिचडी मी खात आहे. भूक लागली म्हणा. दबा के खाऊन पिऊन खुश. आता 9 दिवस तुम्हाला परफेक्ट ब्लॉग बघायला भेटतील मोहित कुलचे आणि याच्याच ब्लॉगमध्ये एन्जॉय बघायला भेटते. तर नक्की भावाला सबस्क्राईब करून ठेवा. 9 दिवस ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन. कारण बघूया आमच्या कसा होते गावातली प्रवास. जे पाखरं आहेत काय बोलतात त्यांना ते अशी मस्ती मजा करतात ना ते तुम्हाला याच ब्लॉग मध्ये बघायला यावर्षी थोडी कमी झाली. मेन आमचा कॉमेडी मॅन कमी झालाय गांड्यादा. का येणार आहे तो तिसऱ्या दिवस येणार आहे. अच्छा म्हणजे कामाच्या प्रॉब्लेम कामाची मुलं कारण सुट्टीची गुण होते तो. कारण माणसं अशी आहेत का ते 9-10 वर्ष कामात सोडून ते शिर्डीचे येतात. पण आता माहिती नाही काय कामाचा विश्वास असेल. चल यावर्षी एक गाडी कमी आपला आलेला आहे. ये मग अर्ध्यांशी जमल तसा ये. काय करण मग ओम साईराम. फुल धमाल 9 दिवस चक्काचे 9 दिवस. केवळ पण आहे. तुमची गँग आहे का ना यावर्षी? आहे नाही. चला नागा भेटला पहिलाच. गँग आले गँग. काय रे आहे का नाही आपली गँग? लिंबू गँग काय कमीच दिसतात गँग. आत्ता उठलं काय यावर्षी लवकर निघली आपली पालखी. 4:30ला उठवली पालखी. बोला ओम साईराम ओम साईराम. चला मंडळी द्रोणागिरी आईला नमस्कार करून चाललोय दिंडीला. बोला द्रोणागिरी माते की वागेश्वर महाराज की जय. हो दिसला पाहिजे फक्त तो भेटला पाहिजे म्हणा. चला मंडळी पोचलो आता साहेबाजी देवलाशी. पोचली दिंडी पहिला बावटा पोचलाय. अजून पालखी यावायची बाकी आहे. पालखी तरी पाठी आहे आणि आपल्याला नाश्त्याची सोय केली आहे मस्त. नितीन नाकवाने अंशाईसोबत ओमकाराईसोबत समोसा आणि पाण्याच्या बाटल्या. खिचडी पण आहे काय साबुदाणा खिचडी समोसा. हे तुम्ही खावचं पहिले कधी खायला 3 बोलत. चालेल चला सगळी नाश्ता करतो ना. काय पडून येऊया आतमधून. साईराम साईराम. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. बघा आज मस्त दिसते साईबाबा ना. एकदम रूपान आलाय ना साईबाबा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. चला आता साईबाबांची आरती होईल. त्याच्यानंतर आपली पालखी निघेल डायरेक्ट उरणला. मस्त पालखी सजवली. स्वरूपी आहे
चला तुम्ही का ओम साईराम चला मम्मी ओम साईराम हो आरामात मजा करीत करीत तर मंडळी माझ्यासोबतचं 2 गाडी वारलन आपण नेहमीच नाही आपण गेलंच पाहिजे नेहमीप्रमाणे दरवर्षी लेट यांना पेकलो साईबाजी देवलाशी अर्धा तास तर वाहिलं चला साईराम साईराम चला आता डायरेक्ट आपण उरणला भेटू उरणला एक स्टॉप होईल नाश्त्याचा त्याच्यानंतर मग जवान थोडा पुरं घेतलाय डायरेक्ट जासईला जेवण घेतलाय बघूया आता कसं काय होतंय पुढं दाखवेन तुम्हाला चला तर मंडळी उरणशी डायरेक्ट निघलो ते पूर्ण नॉन स्टॉप चालत आलो आता करल फाट्याशी आलोय करलच्या ब्रिजशी आलो आता चालत चालत आणि दुपारचा जेवण आमचा आहे कवरे काय जेवण दुपारचा जासईला जेवण आहे दुपारचा तर आणि जासईमधून म्हणजे जासईला जेवून 1 तास आराम होईल त्याच्यानंतर मग गव्हाणवरशी जायचं आहे गावामध्ये जायचं आहे त्यांचा रौप्य महोत्सव आहे गव्हाणकरांचा आणि त्यांचा दरवर्षी आपले पालखीमध्ये त्यांचा आरसा असते ते आपल्या सोबतच असतात दरवर्षी म्हणून त्यांचा यावर्षी 25वं वर्ष आहे तर म्हणून त्यांच्या गावांशी जायचं आहे तर जाऊया आता भेटू आपण जेवणाच्या ठिकाणावर आणि आता मास्क लावलाय कारण धूल पक्की उरते आणि टोपी घातली कारण ऊन पक्का आहे जाम हिट आहे पक्की हिट आहे सगळा बघ टोपी गॉगल मास्क आणि पूर्ण ढाकलाय बघा फुल टी शर्ट म्हणजे उन्हाचा काही त्रास होणार नाही कारण जाम हिट आहे आणि आता एवढी उष्णता आहे ना आता फक्त किती वाजलं 11:15 वाजलं तरी पण पक्की गरम करते चला भेटून आपण डायरेक्ट आता जेवणाच्या ठिकाणावर जासईला पहिले आमचा जासईला चहा असायचा दुपारचा चहा पिवायचो 4 वाजता म्हणजे पहिले जेवण असायचं आमचा जैनपेठीला तिथनं 1 तास आराम करून 3 वाजता निघायचो ते जासईला पोहोचायचो 4 वाजेपर्यंत आणि जासईला आमचा पहिले चहा असायचा आता यावर्षी लवकर निघले मुलं डायरेक्ट तिथं आमचं जेवण आहे जासईला चला मला आवाज येत असेल ना नसेल मला माहिती नाही पण व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर कशा व्हिडिओ परतील त्याचा पण मी प्रयत्न करणार आहे बघूया 5G आलेला आहे लवकरात लवकर आपली व्हिडिओ करल आपण आपल्याला दिवाळी कोलीवाड्यान वायफाय तर भेटलच व्हिडिओ अपलोड करायला चला बोला ओम साईराम ओम साईराम तर मंडळी पोहोचलोय आता जेवणाच्या स्टॉपवर समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे बघा मस्त आणि हाच यावर्षी आपला जेवणाचा स्टॉप आहे तर जेवणाचा स्टॉप घेतलेला आम्ही यावर्षी
नाही तर दरवर्षीप्रमाणे आमचा इथं असते टाउनशिपला असते बेलपेठ टाउनशिपला. यावर्षी आता जास्त आहे या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाची आपला जेवण आहे. सगळं टेम्पो आपला बॅगीचा टेम्पो सामानाचा टेम्पो सगळे टेम्पो इथं थांबलं. चला बघूया काय काय जेवायला आहे. जेवल्यानंतर थोडा आराम करू आणि त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. बघा मी पण पहिल्यांदाच चाललोय शिवसमर्थ स्मारक. मस्त केलाय. आवटं मस्त स्टँडमध्ये लावलं बघा आणि मस्त हॉल आहे. एक साईडला जेवणाची तयारी सर्व मंडळी आता जेवण घेतं. एक साईडला सगळी जेवायला बसली आणि या साईडला महिला मंडळ. काय रे काय काय जेवायला अजून हां आणि गुलाबजाम. या साईडला पण सगळी जेवायला बसली. सर्व मंडळी आता जेवते. या साईडला सगळी मंडळी आता जेवते. काय माहिती बाबा कसा प्रवास झाला? प्रवास कसा झाला? मस्त. ऊन पक्का आहे नाही? ऊन पक्का आहे नाही? ऊन सगळी मंडळी जेवते आता. काय रे काय 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 बोललास? हे मोहित बोला नाही. या साईडला आराम करतात काही जण जेवायला बसली मंडळी. काका कुठलं तुम्ही? पुरणचे बोरी. तुम्ही बोरीतले? मग कसा वाटतंय इथपर्यंत? कसा वाटला प्रवास? मस्त. जेवण कसं आहे? मस्त. धन्यवाद. काका हो काका विसरलो आम्हाला. बरं नाही साईराम चालत नाही मग वावीला चालेल काय हरकत नाही. साईराम मस्त सगळी सोय आहे बघा. बाथरूम वगैरे सगळी सोय आहे या साईडला. मस्त बनवला एकदम हॉल. उपवास आज संकष्टी. या साईडला मस्त आपली पालखी ठेवलेली आहे टेबलावर बघा. लारसा ओम साईराम. चला आता मस्तपैकी जेवून घेऊया. जेवायला काय काय तुम्हाला दाखवते आधी. बघा पक्की मोठी लाईन लागली जेवायला. काय काय आहे बघूया जेवायला. उपवासवाल्यानं खिचडी आहे काय? साबुदाणा खिचडी. मस्त मिरच्या डाल भात. काय काय जेवायला सांग? हां अजून गुलाबजाम. चला सगळी जण आता जेवायला बसतात. आपण जेवते फटाफट आणि जरा आराम करूया नाही. जेवून ऊन पक्का आहे नाही. आरामाची गरज आहे. काका दिसते आपल्याला जेवण वाढताना. चला जेवूया आता. साईराम. ओम साईराम. ओम साईराम. सगळी मंडळी आता आराम करते बघा. सगळी जण झोपली. तर मंडळी मस्तपैकी जेवलो. आता जरा आराम करतो.
1 तास आराम. या व्हिडिओचं पहिले दिवसाचं 2 पार्ट येतील. हा ब्लॉग म्हणजे इथपर्यंतच, जेवणाचे स्टॉपपर्यंतच. पुढचा पार्ट, पुढचा व्हिडिओ, पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. चला, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. पार्ट बघायचा असेल तर सबस्क्राईब पण करा आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. चला, साईराम.